आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे आणि मी अभय धुमाळ. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 मतांनी विधानसभेत संमत. 3 तटस्थ तर 20 सदस्य अनुपस्थित. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचा आदित्य ठाकरे यांचा दावा. न्यायालयात आव्हान देणार. प्राथमिक कृषी पतसंस्था विकासाभिमुख होण्याच्या दृष्टीनं आदर्श नियमावली तयार केल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं 100व्या सहकार दिन सोहळ्यात प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन. आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकून बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केल्यानंतर सदस्यांच्या शिरगणतीनं मतमोजणी झाली. 164 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं तर 99 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. शिंदे गटात कालच सामील झालेले हिंगोलीतले कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं. समाजवादी पार्टीचे 2 आणि MIMचा 1 आमदार तटस्थ राहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह 20 सदस्य मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित होते. त्यात काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे. विश्वासदर्शक ठरावानंतर मतदान झाल्यानंतर यातले काही सदस्य सभागृहात दाखल झाले. विश्वासदर्शक ठरावानंतर शिवसेनेच्या 40 सदस्यांनी पक्षादेश पाळला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. यावर हे सगळं सभागृहाच्या पटलावर असल्याचं सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. गरज असेल तेव्हा मुख्यमंत्री सलग 3 दिवस काम करतात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उपस्थित असतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री शिंदे यांना माझा पूर्ण पाठिंबा असेल. त्यांच्यात आणि माझ्यात कुठलाही दुरावा किंवा कुरघोडी होणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले. आपण राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाही. त्यामुळे आमचं सरकार कुठल्याही आकसानं काम करणार नाही. गेल्या सरकारचे चांगले निर्णय कायम ठेवू. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक घेऊ नये असे संकेत आहेत. मात्र तरीही मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आले. यातले औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयावर आमचीही भूमिका तीच आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा हे निर्णय घेऊन ते लागू करण्यासाठी जोमानं काम करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं. जनतेच्या हिताच्या कामात आमचा सातत्यानं पाठिंबा राहील. मात्र जनहिताकडे दुर्लक्ष झालं तर सरकारच्या लक्षात आणून द्यायला मागं पुढं पाहणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक प्रस्ताव यायला नको होता, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल नव्या सरकारचं अभिनंदन केलं. सत्तेच्या खेळात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे येत्या काळात पीक पाण्याच्या स्थितीकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं. शिवसेनेकडून भास्कर जाधव यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल एकनाथ शिंदे सरकारचं अभिनंदन केलं. सत्ताधारी युतीच्या घटक असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटातल्या 16 आमदारांच्या निलंबनाची विनंती करणारा अर्ज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. त्यांना निलंबनाची नोटीस जारी केली जाईल, असं अध्यक्षांच्या कार्यालयानं सांगितलं. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानासाठी सभागृहात हजर राहावं, असा पक्षादेश गोगावले यांनी प्रतोद या नात्यानं जारी केला होता. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनीही वेगळा पक्षादेश काढला असून संविधानाच्या 10व्या सूचीतल्या तरतुदींचा हवाला देत मूळ पक्षालाच पक्षादेश काढण्याचा अधिकार असल्याचा दावा केला आहे. विधिमंडळ पक्षाला पक्षादेश काढण्याचा अधिकार नाही, असं प्रभू यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी पक्षादेश जारी केल्याबद्दल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
यावर 11 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत विचार करू असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. या सुनावणीत उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, विश्वासदर्शक ठरावाची वैधता यासारख्या मुद्द्यांवर न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असून त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवनाबाहेर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 6 महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना व्यक्त केली होती. आदित्य ठाकरे यांनी या शक्यतेला दुजोरा दिला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे नाकारता येणार नाही असं ते म्हणाले. निवडणूक झालीच तर मोठ्या ताकदीनं पुन्हा निवडून येऊ असं त्यांनी सांगितलं. तर अजय चौधरी यांचं गटनेतेपद रद्द करणं किंवा प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची मान्यता रद्द करणं हे दबावाखाली होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. जे 40 आमदार यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीचं पक्षांतर केलेलं आहे ते गट म्हणून बसू शकत नाही. त्यांना कुठच्या तरी राजकीय पक्षात मर्ज व्हावं लागेल. परंतु हे न करता विधिमंडळाचे सगळे नियम आणि लोकशाहीचे सगळे नियम धाब्यावर ठेवून ज्या पद्धतीने या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये दबाव तंत्र वापरून लोकशाही वापरली जाते, हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या होते असं माझं प्रामाणिक मत आहे. काँग्रेसचे 10 आमदार मतदानाला अनुपस्थित होते. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आपण मतदान केलं, त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्न येत नाही. सर्वसाधारण प्रथेप्रमाणे विश्वासदर्शक प्रस्तावावर आधी चर्चा होते आणि त्यानंतर मतदान होतं. पण आज आधी मतदान झालं, त्यासाठी पोहोचायला आम्हाला 2-3 मिनिटांचा उशीर झाला. तोपर्यंत सभागृहाचं दार बंद झालं होतं, त्यामुळे मतदानाला सभागृहात पोहोचू शकलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. असं आहे की नॉर्मल प्रथेप्रमाणे पहिल्यांदा चर्चा घडत असते आणि चर्चेनंतर मतदानाचा प्रक्रिया नॉर्मली आत्तापर्यंत झालेली आहे. त्या अनुषंगाने फक्त आम्हाला याला 2 ते 3 मिनिटाचा विलंब, मी एकटाच नव्हतो, 10-12 लोक त्याच्यामध्ये होते, त्यांना सर्वांना याला 10-12 मिनिटं लागले आणि त्यामुळे लॉबीचे दरवाजे बंद झाले होते आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सभागृहात प्रवेश करू शकलो नाही. एवढा त्यातला अर्थ, याच्या पलीकडे कुठलाही राजकीय अर्थ काढण्याचं काही प्रश्नच उद्भवत नाही. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्राथमिक कृषी पतसंस्थांना आनुषंगिक उद्योग उभारता यावेत या दृष्टीनं केंद्र सरकारनं आदर्श नियमावली तयार केली आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 100व्या सहकार दिन कार्यक्रमात बोलत होते. या नियमावलीमुळे प्राथमिक कृषी पतसंस्था विकासाभिमुख होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहकार विद्यापीठ उभारण्याचा तसंच सहकार क्षेत्राचा डेटाबेस तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भारताचा विकास होण्यासाठी सहकार क्षेत्राचं मोठं योगदान असू शकेल असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध घटकांना आमंत्रित केलं आहे. यासाठी ऑनलाईन जनमत सर्वेक्षण सुरू करण्यात आलं असून या सर्वेक्षणाद्वारे राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक माहिती एकत्रित केली जाईल. 23 भाषांमध्ये होत असलेल्या या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, खाजगी संस्था, लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. देशातल्या शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं जुलै 2020मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केलं होतं. देशव्यापी लसीकरण मोहिमेत कोविड प्रतिबंधक लसीच्या 197 कोटी 98 लाख मात्रा आतापर्यंत देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की यातल्या 1,78,000पेक्षा जास्त मात्रा गेल्या 24 तासात देण्यात आल्या. काल दिवसभरात 16,135 नवे रुग्ण आढळले तर 13,958 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात सध्या बाधा सक्रिय रुग्णांची संख्या 1,13,000च्या आसपास असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 26% आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.53% झाला असून आतापर्यंत 4,28,00,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचा दैनंदिन दर 4.85% असून साप्ताहिक दर 3.74% आहे. देशभरात आतापर्यंत 86,39,00,000 कोविड चाचण्या झाल्या असून त्यातले 3,32,000 नमुने काल तपासण्यात आले.
राज्यात काल कोविड-19च्या 2,932 नव्या रुग्णांची नोंद झाली. 3,918 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 22,485 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87% झालं आहे. पुण्यातल्या BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताज्या अहवालानुसार राज्यात BA4 आणखीन एक रुग्ण आढळला आहे. ही मुंबईतली 60 वर्षाची महिला असून घरगुती विलगीकरणात ती पूर्ण बरी झाली आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत आढळलेल्या BA4 आणि BA5 रुग्णांची संख्या 64 झाली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे यंदा 74 विशेष गाड्या चालवणार आहे. मुंबईतले CSMT, पनवेल, नागपूर, पुणे स्थानकातून तसंच करमाळी, सावंतवाडी आणि मडगाव स्थानकांसाठी या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. 4 जुलैपासून प्रवासी विशेष ट्रेनचं आरक्षणही करता येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान 12 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. सैंजला जाणारी ही बस जंगला गावाजवळ दरीत कोसळली. बचाव पथकानं घटनास्थळी पोहोचून काही जणांना बाहेर काढलं. राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला असून आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी त्याच्या बातम्या दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस आहे. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. माणगाव खोऱ्यात आंबेरी पुलावर पाणी आल्यानं काही गावांचा संपर्क तुटला आहे. सावंतवाडी तालुक्यात तळवडे इथे बाजारपेठेत पावसाचं पाणी आलं असून सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान पावसानं जोर धरल्यानं शेतकरी सुखावला आहे. शेतीच्या कामांनी जिल्ह्यात वेग पकडला आहे. नांदेड शहरात काल रात्री पावसाची रिपरिप सुरू झाली. हदगाव तालुक्यातल्या उंचेगाव, वाकी, जगापूर आदी गावात काल दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वाशिम शहर आणि परिसरात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू असून मालेगाव तालुक्यातही सर्वत्र पाऊस झाला. जिल्ह्यातले बहुतांश ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. अकोल्यात काल रात्री रिमझिम पाऊस पडला. सकाळी अधूनमधून रिमझिम पाऊस पडला. तसंच वातावरण ढगाळ आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल ID आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 मतांनी विधानसभेत संमत. 3 तटस्थ तर 20 सदस्य अनुपस्थित. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचा आदित्य ठाकरे यांचा दावा. न्यायालयात आव्हान देणार. प्राथमिक कृषी पतसंस्था विकासाभिमुख होण्याच्या दृष्टीनं आदर्श नियमावली तयार केल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं 100व्या सहकार दिन सोहळ्यात प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन. आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.